हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जनरंजन। यशोदानंदन भज जनरंजन। यशोदानंदन भज जनरंजन। भज जनरंजन। यशोदानंदन भज जनरंजन। यशोदानंदन भज जनरंजन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय माधव कुंज बिहारी। श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर कालचा क्लास आपला झाला नाही कारण ह्या भागामध्ये थोडी लाईट नव्हती, त्यामुळे आपण आज परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जी आपली चर्चा झाली होती त्याच्या पुढे चर्चा करू. शनिवारी आपला भगवद्गीता अभ्यास वर्ग झाला आणि काल आपला क्लास झाला नव्हता. परंतु कालचा दिवस फार महत्त्वपूर्ण आणि विशेष होता वैष्णवांच्या दृष्टिकोनातून. तर काही भक्तांना माहीत असेल की कालचा दिवस हा गोपाष्टमीचा दिवस होता. तर काल आपण त्यानिमित्ताने थोडी कथा करणार होतो, परंतु आपल्याला कथा करण्याची संधी मिळाली नाही. मग आज थोडं आपण गोपाष्टमीच्या बद्दल थोडी चर्चा करू. आणि त्याचबरोबर काल काही आचार्यांचे तिरोभाव पण दिवस होते, मग त्यांच्याबद्दल पण थोडी आपण माहिती जाणून घेऊ. त्याच्या अगोदर आपण सुरुवातीला आपण जे कृष्ण लीलेमध्ये चर्चा करत आहोत, सिक्वेन्सनं जे प्रसंग आपण पाहत आहोत, तो प्रसंग थोडा एक अध्यायातला थोडा राहिलेला आहे, तो पूर्ण करू आणि मग आपण जरा गोपाष्टमीवर चर्चा करू. तर शुक्रवारच्या दिवशी आपण चर्चा केली होती की जो जरासंध होता तो कंसाच्या हत्येचे बदला घेण्यासाठी मथुरेवर आक्रमण करतो आणि 23 अक्षोनी सेना घेऊन तो आक्रमण करतो. परंतु कृष्ण काय करतात, कृष्ण आणि बलराम दोघे जणच मिळून त्या पूर्ण 23 अक्षोनी सैन्याचा नाश करतात आणि जरासंधाला बंदी बनवतात. परंतु भगवंतांचं एक नियोजन होतं त्याच्या मागे की जरासंधला मुक्त करायचं आणि जरासंध पुन्हा अशा पद्धतीने फार मोठी सेना एकत्रित करून घेऊन येत राहील आणि आपल्याला पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी फार सुलभ होऊन जाईल, कारण एवढी सेना तो प्रत्येक वेळेला घेऊन येईल आणि प्रत्येक वेळेला कृष्ण मथुरेमध्ये राहूनच त्या सेनेचा नाश करतील. त्यांना वेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यामुळे ते जरासंधाला सोडून देतात. आणि जरासंध मग 17 वेळा 23 अक्षोनी सेना घेऊन येतो मथुरेवर आक्रमण करण्याचं. आणि प्रत्येक वेळेला भगवंत कृष्ण आणि बलराम दोघे मिळूनच काय करतायत, त्या 23 अक्षोनी सेनेचा नाश करतात आणि प्रत्येक वेळेला त्या जरासंधाला सोडून देतात. अशा पद्धतीने त्यांनी 17 वेळा सेना घेऊन आला होता. परंतु जेव्हा 18व्या वेळेला तो घेऊन येत असतो, तेव्हा 3-4 दिवस अगोदर कृष्णांना निरोप मिळतो किंवा जे जासूस किंवा गुप्तहेर असतात त्यांच्याद्वारे कळतं की जरासंध पुन्हा सैन्य घेऊन येत आहे 18व्या वेळेला. आणि त्याच वेळेला काय होतं, कालयवन नावाचा दुसरा एक राक्षस किंवा असुर होता जो यादवांशी फार द्वेष करत होता. आणि यादवांशी त्याचं का शत्रुत्व होतं याचा प्रसंग पण आपण त्या दिवशी सांगितला होता की गार्ग्य मुनी नावाचे एक ऋषी होते आणि त्यांनी यादवांना त्रास देण्यासाठीच म्हणून याची उत्पत्ती केली होती कालयवनाची. आणि त्यामुळे यादवगण कालयवनाला हरवू शकत नव्हते आणि नारद मुनीच्या सांगण्यावरून तो मग मथुरेवर आक्रमण करण्यासाठी येत होता कालयवन. मग आता कृष्ण आणि बलराम विचार करतात की दोन बाजूने आक्रमण होत आहे आणि आपण जर कालयवनाचे युद्ध करत राहिलो तर मग जरासंध काय करेल, मथुरेवर दुसऱ्या बाजूने आक्रमण करून मथुरावासींना मारेल किंवा त्यांना बंदी बनवून घेऊन जाईल. आणि हे होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, एक दुसऱ्या ठिकाणी एक नगर वसवू आणि त्या ठिकाणी मथुरावासींना काय करू, आपण शिफ्ट करू, तिथं स्थायी करू आणि त्यामुळे मथुरावासी सुरक्षित राहतील. आणि ह्या प्रसंगामध्येच मग कृष्ण आणि बलरामजींच्या इच्छेने द्वारका जे नगरी आहे त्याची निर्मिती होते. आणि विश्वकर्मा जे देवतांचे शिल्पकार आहेत, अभियंता आहेत, त्यांच्याद्वारे एका रात्रीमध्ये भगवंताच्या इच्छेने काय होते, द्वारका नगरी उभा केली जाते. तर गुजरात या ठिकाणी प्रभास क्षेत्र जिथं समुद्र आहे त्या समुद्रामध्ये एक बेट होतं आणि त्या बेटावर हे नगर वसवलं जातं. आणि मग आपण परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी त्या नगराचं वैभव कसं आहे याची चर्चा किंवा वाचून आपण चर्चा केली होती. तर कशा पद्धतीने ते नगर पूर्णतः सोन्या चांदीने बनलेले नगरातले सर्व महल आहेत, त्याला हिरे मोठी जडवलेले आहेत, जे मार्ग आहेत, महामार्ग किंवा चौक, त्या ठिकाणी पण कलश उभे केलेले आहेत. म्हणजे भरपूर काय असं वर्णन ते आहे भागवतामध्ये द्वारका नगरीच केलेलं आहे. मग पुढं आता सुखदेव गोस्वामी सांगतात की विश्वकर्माने भगवंतासाठी ही नगरी उभा केली. 1 मिनिट, मध्ये स्टॉप होत असेल, थोडं नेटचं प्रॉब्लेम दाखवाले, एखादा पॉज झालं तर आपण मेसेज टाकू शकता, पॉज होऊ लागलं तर. तर विश्वकर्मांनी भगवंताच्या इच्छेने ही नगरी निर्माण केली होती.
तर देवतांना जेव्हा कळतं की द्वारका नगरी निर्माण होत आहे कृष्णांच्या साठी किंवा मथुरावासींसाठी, तर सर्व वेगवेगळे देवी देवता त्या नगरीमध्ये विशेष काय आपलं पण एक काही एक भाग किंवा सहभाग असावा त्या निर्मितीमध्ये, म्हणून प्रत्येक वेगळे देवी देवता काही ना काही गोष्टी भगवंतांना किंवा त्या द्वारकी नगरीमध्ये भेट म्हणून देतात. मग सुखदेव गोस्वामी सांगतायत की मग जे स्वर्गाचे राजा इंद्र आहेत त्या इंद्राने काय केलं की सुधर्मा नावाची जी सभागृह आहे जे स्वर्गामध्ये असतं ते सभागृहच ह्या द्वारकी नगरीला भेट म्हणून दिलं आणि द्वारका नगरीमध्ये सुधर्मा नावाचं सभागृह स्थापित केलं गेलं. आणि पारिजात नावाचं जे वृक्ष आहे तो पण इंद्राने भेट म्हणून दिला द्वारकेसाठी आणि तोच पारिजात वृक्ष मग रुक्मिणीच्या महिलासमोर लावलेला होता आणि त्याच्यामुळेच सत्यभामा मला पण पारिजाताचं वृक्ष पाहिजे ही इच्छा करते. मग हे जे पारिजाताचं वृक्ष होतं हे इंद्राने पहिला दिलं होतं भेट. मग सुधर्मा सभागृह आणि पारिजात वृक्ष दोन वस्तू इंद्राने भगवंतांना किंवा द्वारकेमध्ये भेट म्हणून दिल्या. आणि या सभागृहाचं काय विशेषत्व होतं सुधर्मा सभागृहाचं आपण एक दोनदा सांगितलेलं आहे की या सभागृहामध्ये जो कोणी जेवढ्या वेळेपर्यंत उपस्थित असेल तोपर्यंत त्याला भूक ताण किंवा चिंता भय काही गोष्टींची आठवण होणार नाही किंवा त्या गोष्टी त्याला सतवणार नाहीत आणि त्याच्यामध्ये वृद्धत्व पण येणार नाही जोपर्यंत त्या सभागृहामध्ये तो आहे तोपर्यंत. कारण हे स्वर्गातलं सभागृह आहे आणि स्वर्गामध्ये हे तहान भूक किंवा वृद्धत्व अशा गोष्टी अस्तित्वात नसतात आणि त्यामुळे ह्या सभागृहामध्ये पण जो कोणी उपस्थित असेल द्वारकेमध्ये पण तर त्यालाही त्याच्या गोष्टीचा अनुभव येणार नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे वरुण देवाने काय केलं कृष्णांसाठी विशेष मनाच्या वेगाने धावणारे अश्व म्हणजे घोडे प्रदान केले, घोडे भेट म्हणून दिले. आणि कुबेराने काय केलं कुबेराने द्वारका नगरीसाठी 8 कोश प्रदान केले म्हणजे खजानाचे जे कोश असतात खजाना ठेवण्याचे असे 8 कोश कुबेराने प्रदान केले. आणि बाकी जे लोकपाल आहेत वेगवेगळ्या ग्रहांचे जे प्रमुख आहेत त्या प्रत्येक ग्रहातल्या वेगळ्या प्रमुखांनी काही ना काही वेगळ्या वस्तू त्यांच्या ग्रहामध्ये ज्या विशेष वस्तू आहेत त्या वस्तू द्वारका नगरीला भेट म्हणून दिल्या. आणि सुखदेव गोस्वामी ते सांगत आहेत की त्या ज्या भेट वस्तू कृष्णाला किंवा द्वारका नगरीमध्ये ते देत आहेत त्या भेट वस्तू काही त्यांच्या पदरच्या नाही आहेत तर इथं सुखदेव गोस्वामी म्हणत आहेत की भगवंताकडूनच त्यांना त्या प्राप्त झालेल्या होत्या. कारण देवी देवतामध्ये एक पद आहे ते त्या पदावर राहून ती देवी देवता वेगवेगळे कार्य करत आहेत ह्या भौतिक जगातले किंवा कर्तव्य निभावत आहेत आणि ते कर्तव्य निभावण्यासाठी त्यांना जे आवश्यक असणारे ऐश्वर्य किंवा वस्तू आहेत त्या भगवंताच्या कृपेने त्यांना प्राप्त होतात आणि त्याच वस्तू आता परत कृष्णाला त्या देवी देवता प्रदान करत आहेत. आणि त्यामुळे काही हे ते देवी देवता स्वतःच काही भगवंतांना प्रदान करत आहेत किंवा भेट देत आहेत असं नाही तर भगवंताकडून त्यांना प्राप्त झालं तर तेच कृष्णाला ते प्रदान करत आहेत. जसं आपण कोणत्याही नदीमध्ये स्नानासाठी गेलो तर आपण काय करतो त्या नदीतलं जल घेतो थोडं हातामध्ये आणि त्या नदीला अर्पण करतो का कारण आपण नदीला काय अर्पण करू शकतो नदीच आपल्याला सर्व काही जल ते प्रदान करत आहे. मग आपण काय करतो त्या नदीतलं जल घेऊन आपण नदीला अर्पण करतो. तसंच हे देवी देवता काय करतायत कृष्णांकडूनच सर्व काही त्यांना मिळालेलं आहे पण तू एक प्रेमापोटी ते कृष्णांना ह्या गोष्टी अर्पण करत आहेत. तर अशा पद्धतीने म्हणजे कृष्णांप्रती एक प्रेम भाव प्रकट करण्यासाठी कृतज्ञता भाव प्रकट करण्यासाठी हे सर्व गोष्टी वेगळे लोक अर्पण करतात आणि द्वारका नगरी फार सुंदर बनते. आणि काय आश्चर्य पहा की मग ज्या रात्री विश्वकर्माला भगवंतानी ही नगरी बनवण्यासाठी सांगितलं होतं त्याच रात्री काय होतं की मथुरावासी मथुरा नगरीमध्ये आपल्या आपल्या घरामध्ये झोपतात विश्रांती घेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठतात तर रातोरात द्वारका नगरी बनली इकडे आणि त्याच रात्री सर्व मथुरावासींना भगवंतांच्या योगमायेच्या कृपेने योगमायेच्या शक्तीने सर्व मथुरावासींना मथुरेतून द्वारकेमध्ये शिफ्ट केलं जातं द्वारका नगरीमध्ये. आणि फक्त जसं एक भक्त सांगतात की शिफ्ट केलं म्हणजे असं नाही की आता एका गावातून दुसऱ्या गावात आपण शिफ्ट गेलो तर आपलं सामान सगळं बांधून घेऊन चाललेले आहेत आणि अजून कुठं राहायचं काही माहीत नाही आणि एका ठिकाणी निर्वासित म्हणून थांबलेले आहेत काही दिवसासाठी आणि मग पुन्हा त्यांना घर अलॉट केलं जाईल किंवा त्यांना जागा दिली जाईल असं मग त्या विधीमध्ये भरपूर दिवस जातील असं नाही. तर म्हणलेलं आहे मथुरावासी जेव्हा द्वारकेमध्ये शिफ्ट केले गेले तर प्रत्येक कुटुंबाला जे नियोजित घर होतं त्या घरामध्ये ते झोपलेले होते म्हणजे भगवंताची किती कृपा आहे पहा की त्या घरामध्ये
प्रत्येक जण आपल्या आपल्या म्हणजे भगवंताच्या ह्यानुसार की जे कोण ब्राह्मण आहे, कोण क्षत्रिय आहे, कोण वैश्य आहे, शूद्र आहे, त्यांच्या स्थितीनुसार प्रत्येकांना महल किंवा घर बांधले गेले होते द्वारकेमध्ये. आणि प्रत्येकांचं घर नियोजित किंवा निश्चित होतं. आणि त्या त्या घरामध्ये, त्या त्या रूममध्ये, त्या त्या बेडवरती झोपलेले आहेत. आणि सकाळी उठले तर उठतात तर पाहतायत काय की ते दुसऱ्याच ठिकाणी आहेत. आणि मग काही आचार्य सांगतात की त्या नगरीला द्वारका नाव कसं पडलं, की जेव्हा मथुरावासी त्या द्वारका नगरीमध्ये आपापल्या घरामध्ये महलामध्ये उठले तर त्यांना एकदम नवीन ठिकाण वाटलं. ते जे घर आहे, घरातले ज्या वस्तू आहेत, घराचं जी स्थिती आहे ती एकदम नवीन वाटली त्यांना. आणि हे कुठल्या ठिकाणी आपण आलो आहोत असे असं विचार करून ते आश्चर्याने काय करू लागले, घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि घराच्या बाहेर येण्यासाठी ते त्या घराचं जे द्वार आहे म्हणजे दरवाजा आहे ते शोधू लागले. आणि ते घर इतके विशाल होते, मोठे होते की त्यांना लवकर त्या घराचा दरवाजाही मिळाला नाही म्हणे. आणि ते सर्वजण द्वारका द्वारका असं ओरडू लागले. म्हणजे द्वार कुठं आहे, ह्या महलाचा किंवा या घराचा दरवाजा कुठं आहे असं ते द्वारका द्वारका म्हणून बोलू लागले, मोठ्याने ओरडू लागले. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणाचं नाव पडलं म्हणजे द्वारका नगरी, असं नाव त्याचं पडलं गेलं. तसंच भगवंताचे शाश्वत धाम आहे आणि द्वारका नाव पण हे शाश्वत आहे. पण तो लीलेमध्ये ते नाव प्रकट होण्यासाठी किंवा नाव ते देण्यासाठी एखाद्या त्या ठिकाणाला अशा विशेष काहीतरी लीला किंवा प्रसंग भगवंत घडवतात. आणि त्यामुळे द्वारका नगरी तिथं नाव पडलं. आणि सर्व लोकांना तिकडे शिफ्ट केलं. आणि इथं काय आहेत फक्त आता, इथं फक्त कृष्ण आणि बलरामच आहेत, बाकी कोणी आता सैन्य पण नाही कोणी. 17 वेळेला जेव्हा जरासंध आलता तेव्हा कृष्ण बलरामन थोडे सैन्य घेऊन तर ते बाहेर पडत होते नगराच्या. आणि नगरवासी सर्वजण आपापल्या छटावरनं ते युद्ध पाहत होते. पण आता काय झालं, सर्व सैनिक, सर्व नगरवासी सर्वांना शिफ्ट केलं गेलं द्वारकामध्ये. आणि कृष्ण बलराम दोघेच आता मथुरा नगरीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत, मागे राहिलेले. मग काय होतं की जो काल यवननी तर मथुरा नगरीला वेढा दिला होता आणि जरासंध 2-3 दिवसामध्ये येणार होता तिथं. मग आता कृष्ण विचार करतात की पहिला आता आपण काल यवनासोबत युद्ध करून त्याचं जे काही नियोजन आहे ते सर्व करू आणि त्याच्यानंतर जरासंधच्या सोबत जे काही करायचं आहे त्या पद्धतीने आपण पुढचं पण कार्य करू, असं विचार करून काय करतात, कृष्ण आता त्या काल यवनाशी युद्ध करण्यासाठी किंवा त्याला सामोरं जाण्यासाठी नगरातून बाहेर पडतात. आणि त्यावेळेला बलरामजी सोबत नाही तर कृष्ण एकटेच बाहेर येतात नगरातून. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जरासंधासोबत युद्ध करायला बाहेर पडायचे तेव्हा भगवंतांचा दिव्य रथ असायचा, भगवंतांकडे बलरामजींकडे दिव्य अस्त्रशस्त्र असायचे. परंतु आत्ता जेव्हा कृष्ण मथुरा नगरीतून बाहेर पडतात प्रवेशद्वारातून त्यावेळेला कृष्णांकडे काही अस्त्रशस्त्र नव्हते, कृष्ण रथामध्ये पण नव्हते. सामान्यपणे कृष्ण चालत बाहेर येतात आणि काही त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र नव्हते. आणि हे जेव्हा काल येऊन पाहत होतो तो आश्चर्यचकित होतो की कारण त्याने कृष्णाला कधी पाहिलेलं नव्हतं, कृष्णाबद्दल ऐकलेलं होतं. आणि लांबूनच जेव्हा तो पाहतो की एक व्यक्ती बाहेर येत आहे तर त्यांच्या भगवंतांच्या चेहऱ्यावरनं, अलंकारावरनं, त्यांच्या रूपरेखेवरनं तो ओळखतो की हा निश्चित वासुदेव आहे किंवा कृष्ण आहे. अशा पद्धतीने तो विचार करतो की मग हा युद्ध करण्यासाठी येत असेल तर हा रथ किंवा आयुध का घेऊन येत नाही, असंच काय येत आहे, असा विचार करून तो थोडा आश्चर्यचकित होतो काल यवन. मग ह्या ठिकाणी आता 50वा अध्याय पूर्ण होतो आणि पुढचा 51वा अध्याय सुरू होतो. तर आता पुढं मग काल यवनाच्या सोबत भगवंत कशा पद्धतीने आचरण करतात, जरासंधाचं कसं जे नियोजन करतात ते आपण जरा आता पुढे चर्चा करू. त्याच्या अगोदर आपण आता गोपाष्टमीबद्दल चर्चा करू. आता आज आपण काय चर्चा केली की द्वारका नगरीमध्ये मथुरावासी स्थापित झालेले आहेत किंवा गेलेले आहेत, द्वारका नगरी निर्माण झालेली आहे. आणि आता इथून द्वारका लीला सुरू होते. मथुराच्या लीला आता इथं पूर्ण झाल्या. इथून आता मथुरा नगरीस पूर्णतः काय होते, नाही म्हणजे काही कालावधीसाठी लुप्त होते असं म्हणू शकतो. मग असं म्हणलेलं की इथून आता कृष्ण काल यवन आणि जरासंधासोबत जे काही त्यांचं नियोजन झाल्यानंतर द्वारकेमध्ये जातात आणि तिथून मग पुढे द्वारकेमध्येच कृष्ण बलराम आणि मथुरावासी सर्वजण वास करतात. आणि मथुरा जी नगरी आहे ती पूर्णतः लुप्त होते असं म्हणलेलं आहे. मग आत्ताची जी मथुरा नगरी आहे ती मग पुन्हा कशी वसलेली आहे बरं, तर म्हणलेलं आहे की कृष्ण जेव्हा अंतर्धान पावतात आणि द्वारका नगरी पण जेव्हा नष्ट होते, म्हणजे शेवटी जेव्हा कृष्ण महाभारताचं युद्ध झालं, पांडवगण पण राजा बनले, तर शेवटी काय होतं की भगवंत जेव्हा या पृथ्वी तलावाची लीला संपवणार होते तेव्हा कृष्ण
अंतर्धान होतात, यादवांचा पण नाश होतो आणि द्वारका नगरी पण भगवंतांच्या अंतर्धानानंतर 7 दिवसामध्ये काय होते, पाण्यामध्ये बुडते. आणि त्याच्यानंतर म्हणलेलं आहे, मग जे भगवंतांचे पंतू होते, भगवंतांच्या पंतूंचं नाव होतं वज्रनाभ. भगवंतांचे पंतू म्हणजे काय, की भगवंतांचे पुत्र होते प्रद्युम्न, प्रद्युम्नाचे पुत्र होते अनिरुद्ध, मग अनिरुद्ध हे कृष्णांचे नातू झाले आणि अनिरुद्धांचे पुत्र होते, त्यांचं नाव होतं वज्रनाभ. तर ह्या वज्रनाभाने कृष्ण अंतर्धान झाल्यानंतर, द्वारका नगरी लुप्त झाल्यानंतर मग परीक्षित महाराजांच्या सोबत मथुरा नगरी पुन्हा स्थापित केली असं म्हणलेलं आहे. कारण कृष्ण अंतर्धान झाले, पांडवगण पण आता अंतर्धान झाले होते किंवा त्यांनी ते स्वर्गामध्ये किंवा भगवत धामात निघून गेले होते आणि जात असताना त्यांनी परीक्षित महाराजांना राजा बनवलं होतं हस्तिनापूरचं. मग त्यावेळेला परीक्षित महाराज काय करतात, की भगवंतांचे पंतू वज्रनाभ अजून आहेत, यादवांचा सर्वांचा नाश झाला परंतु वज्रनाभ अजून जिवंत होते, कारण त्यावेळेला ते फार छोटे बालक होते. आणि मग त्या वज्रनाभांना काय करतात, परीक्षित महाराज मथुरा नगरीचं राजा बनवतात आणि वज्रनाभ यांच्याद्वारे मग काय होतं, मथुरा नगरी पुन्हा स्थापित केली जाते. आणि आत्ता जी मथुरा नगरी आपण पाहतोय ती वज्रनाभजींनी स्थापित केलेली मथुरा नगरी. कृष्णांच्या वेळेची मथुरा नगरी त्यावेळेला लुप्त झाली होती. तर ठीक आहे, अशा पद्धतीने द्वारका नगरीचा उत्पत्ती ह्या प्रसंगामध्ये होते. मग आपण सुरुवातीला सांगतो की कालचा दिवस फार विशेष होता. काल गोपाष्टमीचा दिवस होता आणि गोपाष्टमी हा दिवस वृंदावनमध्ये वर्षभरामध्ये जे वेगवेगळे विशेष दिवस साजरे केले जातात त्याच्यापैकी एक दिवस आहे. तर वृंदावनमध्ये विशेष दिवस कोणकोणते असतात, सर्वात विशेष दिवस असतो जन्माष्टमी म्हणजे गोकुलाष्टमी, भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. त्याच्यानंतर राधाअष्टमी असते, राधाअष्टमीनंतर मग आणि गोवर्धन पूजा पण फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते वृंदावनमध्ये. आणि गोवर्धन पूजा आणि त्याच्यानंतर वर्षभरात आणखीन वेगवेगळे बरेच उत्सव असतात, जसं होळीचा उत्सव असतो. तर होळीचा उत्सव पण फार मोठ्या प्रमाणात पूर्ण वृंदावनमध्ये विशेष करून बरसानामध्ये साजरा केला जातो. तर अशाच पद्धतीने जो कालचा दिवस होता गोपाष्टमी हा पण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर हा गोपाष्टमीचा दिवसाची विशेषता काय आहे बरं, तर या गोपाष्टमीची विशेषता ही आहे की ह्याच दिवशी, गोपाष्टमीच्या दिवशी, म्हणजे कोणता हा दिवस आहे, हा कार्तिक महिन्यातला शुक्ल पक्षामधील अष्टमीचा दिवस आहे. आता कार्तिक महिना चालू आहे, शुक्ल पक्ष चालू आहे आणि कालचा अष्टमीचा दिवस होता, म्हणून याला गोपाष्टमी म्हणतात. या गोपाष्टमीला एवढं काय विशेष मानलं जातं, कारण ह्याच दिवशी कृष्ण बलराम काय बनले होते, गोपाल बनले होते. म्हणजे याच दिवसापासून कृष्ण बलरामांनी गायींचं पालन करणं किंवा गायींना चरण्यासाठी घेऊन जाणं सुरुवात केलं होतं. याच्या अगोदर कृष्ण बलराम हे वत्सपाल होते. वत्सपाल म्हणजे वासरांचं पालन करणारे. कारण वृंदावनमध्ये काय होतं की जे बालक असायचे गोपांचे, तर ते जेव्हा साधारणतः 3-3.5 वर्षाचे व्हायचे तर त्यांना छोटे छोटे वासरं पालन करण्यासाठी पाठवलं जायचं, म्हणजे वासरांना घेऊन चरण्यासाठी पाठवलं जायचं. का, कारण छोटी बालकं आहेत, त्यांना गायींना लगेच पालन करता येणार नाही, ते गायीचं पालन करण्याचं ट्रेनिंग मिळावं यासाठी थोडं वासरांना घेऊन पाठवलं जायचं. आणि कृष्ण बलराम किंवा त्यांचे जे सखा होते, समवयस्क सखा, ते जेव्हा 3-3.5 वर्षांचे झाले तर नंद गावामध्ये ते राहत होते आणि तिथून ते वासरांना चरण्यासाठी घेऊन जायचे. आणि मग जेव्हा 5 वर्ष पूर्ण झाले कृष्णांना, तर 5 वर्षानंतर साधारणतः गोप बालकांना गायींचं पालन करण्याची सेवा दिली जात होती. मग कृष्ण जेव्हा 5 वर्षाचे होतात, पूर्ण होतं त्यांना, तर त्यांना आजच्या दिवशी मग गायींचे पालन करण्याची सेवा दिली जाते. आता काही नवीन लोकांना ऐकल्यानंतर वाटेल की 3-3.5 वर्षामध्ये एखादा मुलगा वासरांचं कसं पालन करू शकतो आणि 5 वर्षाचा मुलगा गायींचं कसं पालन करू शकतो. आत्ता जर 5 वर्षाचा मुलगा पाहिला तर त्याला काही सरळ बोलता पण येत नाही किंवा त्यालाच काही कळत नसतं, ते गायींचं पालन कसं करेल. परंतु ही आत्ताची स्थिती नाही, ही द्वापर युगाची स्थिती आहे आणि भगवान श्रीकृष्ण वृंदावनमधली स्थिती आहे. त्यावेळेला त्यांची तेवढी योग्यता असू दे, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिक बौद्धिकदृष्ट्या पण, आणि भगवान काही साधारण पण नाही आहेत, त्यामुळे त्यावेळेला ते होऊ शकत होतं. आत्ता ते आपल्याला शक्य नाही आहे, कारण कलियुगाचं लक्षण आहे. कलियुगामध्ये व्यक्तीचं वयोमर्यादा, बुद्धी म्हणा, स्मरणशक्ती म्हणा, कार्य करण्याची आकलनशक्ती म्हणा, हे सर्व कमी झालेले आहेत कलियुगामध्ये. म्हणून आपण पाहतो आता मुलं 15-20 वर्षाचे झाले तरी त्यांना म्हणजे ते जिम्मेदार बनत नाहीत, आत्ताची मुलं पाहायला गेलं तर, है ना.
परंतु त्यावेळेची त्याची स्थिती होती. म्हणजे एक दृष्टिकोनातून पाहू शकतो की काही वर्षापूर्वी पण म्हणजे 300-400 वर्षापूर्वी पण जे लोक जेवढ्या कमी वयामध्ये कार्य करत होते तेवढं कमी वयामध्ये आत्ताची मुलं करू शकत नाहीत कार्य. जसं आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांनी 15-16 वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी पहिला किल्ला जिंकला होता. 16 वर्षामध्ये पहिला किल्ला त्यांनी जिंकला. म्हणजे किती त्यांच्यामध्ये कर्तबगारी होती किंवा ती करण्याची हे होती. आत्ताचा 15-16 वर्षाचा मुलगा काय करतोय? आई वडिलांचा तो फार आई वडिलांसाठीच भार झालेला असतो आणि भरपूर काही भौतिक इकडे तिकडे गोष्टी करत असतो. 9वी-10वीचा विद्यार्थी असतो 15-16 वर्षाचा. काय त्यांची काहीच कर्तबगारी नसते. मग आपण म्हणतो 300-400 वर्षापूर्वी 15-16 वर्ष नाही 9-10 वर्षाची मुलं पण मोठमोठी कार्य करत होते. जसं संभाजी महाराजांच्या बद्दल सांगितलं जातं की जेव्हा ते 9 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिली मनसबदारी मिळाली किंवा जहागीरदारी त्यांना दिली गेली मुघलांच्याकडून. शिवाजी महाराज जेव्हा दिल्ली आग्र्याला गेलते तेव्हा. तर याच्यावरून थोडा आपल्याला अंदाज येऊ शकतो की आत्ताची स्थिती आणि पहिलाची 3-4 वर्षापूर्वी पण 8-10 वर्षाची मुलं पण भरपूर काही करत होते. आत्ताची करू शकत नाहीत. तसंच मग द्वापरयुग म्हणजे 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे 3-4 वर्षाची मुलं ही कार्य करतात ही काही म्हणजे ज्यादा आश्चर्याची गोष्ट नाही. आणि ते तर भगवंत होते त्यामुळे त्यांना पण काय आणखीन ज्यादा आश्चर्याची गोष्ट नाहीच. मग तशा पद्धतीने कृष्ण 3-3.5 वर्षामध्ये वत्सपाल करत होते आणि 5 वर्षाचे झाल्यानंतर मग गोपाल करण्यास सुरू झाले. मग असं म्हणलेलं जसं आता गोपाष्टमी काल झाली आणि जन्माष्टमीचा दिवस केव्हा असतो? साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जन्माष्टमीचा दिवस येतो. मग आता जन्माष्टमीचा दिवस समजा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालाय म्हणजे 5 वर्षाचा जो वाढदिवस आहे भगवंतांचा तो 2-3 महिन्यापूर्वी पूर्ण झालाय. आणि त्याच्यानंतर आता 2-3 महिन्यानंतर मग त्यांना गायींचं पालन करण्याची सेवा दिलेली आहे. मग असं का झालं बरं? साधारणतः 5 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा दिली जात होती मुलांना. तर काही भक्त सांगतात किंवा आचार्य सांगतात की जेव्हा कृष्ण 5 वर्षाचे म्हणजे 5 वर्ष पूर्ण झालं त्यांचं तर त्यांची इच्छा होती कृष्णांची की मला आता गायी पालन करण्यासाठी पाठवलं जावं. फार इच्छा होती. परंतु यशोदा माता त्यांना पाठवू इच्छित नव्हती. का? कारण यशोदा माताचं प्रेम एवढं होतं कृष्णांवर आणि त्यांना वाटायचं की कृष्ण जरी 5 वर्ष पूर्ण झाले असले तरी पण कृष्ण अजून फार म्हणजे लहान आहे गायींचं पालन करण्यासाठी आणि त्यामुळे अजून त्याला तेवढं शक्य होणार नाही आणि त्यामुळे त्याला पाठवू नये. दुसरे कारण म्हणलं जातं की जेव्हा कृष्ण वासरांचं पालन करण्यासाठी वासरांना घेऊन जायचे चरण करण्यासाठी तर म्हणलेलं की वासरांना चरण करण्यासाठी ते नंदगावाच्या आसपासच राहत होते. ज्यादा लांब जात नव्हते कारण वासरांना ज्यादा लांब घेऊन जायचं म्हणजे नियम होता कारण वासरं चुकतात इकडे तिकडे जातात म्हणून ते नंदगावाच्या आसपासच कुठेतरी राहायचे चरण करत. आणि त्यावेळेला मग यशोदा माता काय करायची दिवसभरात जेव्हा कृष्ण वासरांना घेऊन जायचे आपल्या मित्रांसोबत तर जसं आपण वृंदावनला गेलो होतो तर नंदगावाला पण गेलो होतो. तर नंदगावमध्ये जे नंद महाराजांचा महल आहे किंवा घर आहे ते एका म्हणजे एक टेकडी आहे किंवा एक पर्वत आहे छोटासा. त्या पर्वताचं नाव आहे नंदेश्वर. तर ते पर्वत म्हणजे काय स्वयं शिवजी आहेत. शिवजीने त्या पर्वताचं रूप धारण केलेलं आहे आणि त्याच्यावर नंद महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. मग काय व्हायचं की यशोदा माताला दिवसभरात वेळ जायचा नाही कारण कृष्ण नेहमीच सोबत असायचे. आता वासरांना घेऊन गेलेले आहेत आणि यशोदा माताला नेहमी कृष्णाला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा व्हायची. आणि मग यशोदा माता काय करायची घरचं काम चालू असताना मध्येच अचानक काम सोडून काय करायची वर त्यांच्या महलाच्या गच्चीवर यायची आणि गच्चीवर येऊन काय करायची बाजूला आजूबाजूला पाहायची आणि त्यांना कृष्ण दिसायचे कारण कृष्ण जवळच वत्सांचं पालन करत आहेत आणि कृष्णांना ती गच्चीवरनं पाहत राहायची अधूनमधून दिवसभरात. जरा अर्धा पाऊण तास झाला की पुन्हा वर यायची पुन्हा कृष्णांना पाहायची कृष्ण काय करत आहेत खेळत आहेत झोपलेले आहेत असं पद्धतीने पाहून तिला फार आनंद व्हायचा आणि दिवसभरात ती सारखं वर जाऊन पाहत राहायची आणि त्यामुळे तिला ज्यादा विरह जाणवायचा नाही. परंतु आता यशोदा माता विचार करते तर कृष्ण आता गायी पालन करू लागले तर मग गायी पालन करण्यासाठी फार वनामध्ये आत जावं लागतं आणि त्यामुळे कृष्णांना आपल्याला पाहता येणार नाही. आणि म्हणून यशोदा माता जरी 5 वर्ष कृष्ण पूर्ण झाले होते तरी यशोदा माता त्यांना अजून अनुमती देत नव्हती किंवा तयार नव्हती. आणि नंद महाराजांना पण ती पाठवायला नको म्हणून म्हणजे कृष्णाला पाठवू नका असं म्हणत होते. परंतु कृष्ण आणि बलराम जसं त्यांचं 5 वर्ष पूर्ण होतात तर लई भरपूर हट्ट करू लागतात की नाही आता आम्ही 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्हाला आता गायी पालन करण्यासाठी तुम्ही सेवा म्हणजे पाठवलं पाहिजे. अशा म्हणजे कृष्ण बलराम सारखं हट्ट करायचे. बऱ्याच वेळा रुदन करायचे. जसं लहान मुलं काही मागण्यासाठी कधी कधी रडतात तशा पण कृष्ण पण करायचे. बाललीला आहेत.
आणि कृष्णांना हे का गायींचं पालन करायची इच्छा होती? कारण त्याचं पण कारण सांगितलं जातं. कारण कृष्णाची इच्छा होती, की वासरांना पालन करण्यासाठी मी ज्यादा वनामध्ये आत जाऊ शकत नाही. परंतु गायींना पालन करण्याची संधी मिळाली, तर मला वृंदावनाच्या सर्व ठिकाणी मला भ्रमण करता येईल. वृंदावन जे आहे तिथल्या वेगवेगळ्या वनाचा मला आनंद अनुभवता येईल. गोवर्धन पर्वताचा आनंद अनुभवता येईल. यमुना नदीचा आनंद घेता येईल. आणि मित्रांसोबत आणखी ज्यादा मी खेळू शकेन. आणि ह्यासाठी कृष्ण बलराम काय करायचे? त्यांची इच्छा होती, की आम्हाला गायीचं पालन करण्यासाठी लवकरात लवकर द्या. मग आता 2-2.5 महिने याच्यामध्येच जातात सगळे, की त्यांच्यामध्ये यशोदा माता नाही म्हणतायत, कृष्ण बलराम हट्ट करतायत, नंदबाबांना समजावून सांगतायत. मी शेवटी मग नंदबाबा काय करतात, या कार्तिक महिन्यामध्ये सर्व जे वयस्कर गोप आहेत त्यांना बोलवतात आणि म्हणतात, की कृष्ण बलराम किंवा कृष्ण बलरामाचे जे सखा आहेत, ते आता 5 वर्ष त्यांना पूर्ण झालेलं आहे आणि त्यांची फार इच्छा आहे, ते हट्ट करत आहेत, की गायींचं पालन करायचं आहे त्यांना. तर ठीक आहे, आपण काय करू आता त्यांना गायी पालन करण्याची सेवा देऊ. आणि मग ते मीटिंग होते, सर्व ठरलं जातं आणि उद्याचा दिवस निश्चित, म्हणजे कालचा जो दिवस होता तो निश्चित केला जातो, गोपाष्टमीचा दिवस, की ह्या दिवशी काय केलं जाईल? कृष्ण बलरामांना गायींचं पालन करण्याची सेवा दिली जाईल. आणि मग त्या दिवशी काय होतं? एक उत्सव साजरा केला जातो. म्हणजे वृंदावनमध्ये एक प्रत्येक प्रसंग म्हणजे एक उत्सवच असत होता. कृष्णासंबंधित कुठलेही कार्य म्हणजे एक उत्सव किंवा एक समारंभाच्या स्वरूपातच ते साजरा करत होते. मग त्या दिवशी सर्व गायींना सजवलं जातं. एकट्या नंद महाराजांच्याच किती गायी होत्या? जवळजवळ 9 लाख गायी होत्या नंद महाराजांच्या. आता 5 वर्षाचे कृष्ण त्या 9 लाख गायींना घेऊन जाणार आहेत. विचार करा, काय स्थिती म्हणजे कसं सांभाळतील? परंतु भगवंतांना काही ते कठीण नाहीये. मग सर्व ठरतं, सर्व नियोजन होतं. मग यशोदा मातेला फार काळजी लागलेली आता, की कृष्ण गायींना घेऊन आता वनामध्ये जाणार आणि ते फार आत वनामध्ये जातील, त्यांना त्रास होईल, मला पाहता येणार नाही कृष्णाला आणि कृष्णांचं मग कसं मी म्हणजे विरह सहन करणार? असं ती फार दुःखामध्ये, काळजीमध्ये होते. मग शेवटी आता गोपालाची सेवा दिलीच पाहिजे, किती दिवस आपण थांबवायचं? मग शेवटी ती पण तयार होते, यशोदा माता पण. आणि मग यशोदा माता काय करते? कृष्णांसाठी एक जोडी चप्पल बनवते. पादुका, फार सुंदर अशा पादुका बनवून घेते. का? कारण आतापर्यंत वासरांना कृष्ण चारण करण्यासाठी जात होते आणि नंदगावाच्या जवळच असत होते. त्यामुळे त्यांना काही चप्पलाची आवश्यकता पडत नव्हती. पण आता म्हणजे वृंदावनच्या घन वनामध्ये कृष्ण जातील आणि त्यामुळे त्यांच्या पायामध्ये चप्पल असलं पाहिजे. नाहीतर त्यांना काटे, वनामधले जे खडे आहेत ते टोचतील, त्यांना त्रास होईल. आणि अशा पद्धतीने यशोदा माता एक सुंदर असं चप्पल बनवून कृष्णाला आणते आणि कृष्णांना देते, की हे घे म्हणते, मी तुझ्यासाठी आणलेलं आहे आणि उद्यापासून तू गायींच्या सोबत जाणार तर हे चप्पल घालून तू जा. तर पहा, भगवान श्रीकृष्णांच्या गायींच्या प्रती किती प्रेम आहे. तर त्यावेळेला कृष्ण जे आहे ते यशोदा मातेला काय म्हणतात, की हे मैया, हे चप्पल मी घालणार नाही किंवा स्वीकारणार नाही. का? कारण कृष्ण म्हणतात, की ज्या गायी आहेत त्या गायी आपल्यासाठी पूजनीय आहेत. गायी आपल्या स्वामी आहेत. आपण गायींचे सेवक आहोत. गोपाल म्हणजे गायींचे सेवक आहोत आपण. आणि आपले स्वामी किंवा आपले जे काही आराध्य दैवत आहेत, ते वनामध्ये जात असताना त्यांच्या पायामध्ये चप्पल नाहीये, म्हणजे गायींच्या पायामध्ये. मग मी त्यांचा सेवक असून मी कसं चप्पल घालू शकतो? तेव्हा मी चप्पल घालणार नाही. मग यशोदा मातेला हे सुरुवातीला ऐकल्यानंतर हसू येतं. का? कारण लहान मुलं असं विचित्र काहीतरी मागणी करत असतात किंवा बोलत असतात. तर यशोदा मातेला वाटतं, की कृष्ण असंच बालिशपणामध्ये बोलत असेल. त्यामुळे यशोदा माता हसते आणि म्हणते, "ए लाला," म्हणते, "तसं काही नाही," म्हणते, "गायींना काही त्रास होत नाही त्याचा आणि त्यांना काही चपलाची आवश्यकता नाही. परंतु तुला आवश्यकता आहे, तू घेऊन जा." परंतु कृष्ण एकदम ठाम होते किंवा निर्धाराने बोलत होते, की "नाही, गायींचा मी सेवक आहे आणि गायीला जर चप्पल मिळालं सर्वांना, तरच मी चप्पल ग्रहण करणार किंवा घालणार, नाहीतर अन्यथा घालणार नाही." आता गायींना चप्पल कुठून आणायचं? विचार करा. तर भक्त म्हणतात, की एकट्या नंदबाबांच्या 9 लाख गायी होत्या. तर 9 लाख गायींना जर चप्पल आणायचं तर झालं, तर किती चप्पल लागतील? एका पुरुषाला जर चप्पल लागेल, पुरुष किंवा मनुष्याला, तर माताजी किंवा स्त्री पण असेल तर 2 चप्पल असतात. एक जोडी असते, म्हणजे 2 चप्पल असतात. परंतु गायींना 4 चप्पल असली पाहिजे आणि गायींना बसण्यासारखं चप्पल कोण बनवणार? आणि 4 चप्पल म्हणजे जवळजवळ 9 चोक 36 लाख चप्पल आणली पाहिजे आणि एवढी चप्पल आणणार कुठनं?
जर आणायचं म्हटलं तर नंद महाराजांच्याकडे तेवढं धन आहे, ते फार धनवान होते, पण तू मिळणार कुठली काय चप्पल एवढी आणि गायींसाठी बनवणार कोण? आणि त्यामुळे शेवटी यशोदा माता काय करते, कृष्णांच्या हट्टासमोर किंवा निर्धारासमोर ती पण काय करते, माघार घेते. आणि कृष्ण पहा, याच्यावरनं आचार्य सांगतात की कृष्ण इथं दाखवत आहेत की गायींच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये किती प्रेम भावना आहे, किती म्हणजे एक प्रकारची सहानुभूती आहे भगवंताच्या मनात. आणि म्हणून आपण जो प्रसादा भोग लावताना जो मंत्र म्हणतो, त्याच्यामध्ये मंत्रामध्ये काय आहे, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हितायच जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमः नमः. तर कृष्णांचा हा प्रणाम मंत्र आहे. त्याच्यामध्ये काय म्हणणार, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हितायच, की हे कृष्ण मी तुम्हाला नमन करतो आणि तुम्ही कसे आहात, गो ब्राह्मण हितायच, तुम्ही गायींचं हित चिंतणारे आहात, त्यांचं संरक्षण करणारे आहात. ब्राह्मण म्हणजे आत्ताचे नाहीत, जे वैदिक संस्कृतीमध्ये ब्राह्मण होते, जे वास्तविक गुणाने पण ब्राह्मण असायचे किंवा वैष्णवगण आहेत, त्यांचे रक्षण तुम्ही करता. तर इथं कृष्ण ते दाखवत आहेत, आपला तो जो गुण आहे तो, की गायींच्या प्रती त्यांना एवढं प्रेम आहे की त्यांना जर ते चप्पल नाही तर मी पण घालणार नाही. आणखीन एक आचार्य सांगतात की कृष्णांची जे गोपालन सुरू करण्याची इच्छा जी होती ती, त्याचं कारण आणखीन एक होतं की गायींची पण इच्छा होती की लवकरात लवकर कृष्णाने आम्हाला चरण्यासाठी नेण्यास सुरुवात करावी. कारण वासरांना तर ते घेऊन जातात रोज, पण आता आम्हाला कधी घेऊन जाणार ते, आणि त्यांचं दर्शन, त्यांचा संग आम्हाला कधी मिळणार. म्हणून गायी पण फार आतुरलेल्या होत्या की कधी कृष्ण 5 वर्षाचे होतील आणि कधी कृष्णाला आम्हाला आमच्यासोबत यायला संधी मिळेल. आणि गायींची पण ती इच्छा होती अंतर्हृदयातली, आणि म्हणून कृष्ण लवकरात लवकर गायींचं पालन करण्यास सुरुवात करायची त्यांची इच्छा होती. मग अशा पद्धतीने सर्व घडतं. मग म्हणलेलं आहे की दुसऱ्या दिवशी मग जेव्हा कृष्ण जाणार असतात गोपालन करण्यासाठी, तर काही आचार्य सांगतात की त्या दिवशी, आणि काही म्हणतात की पालन करून चरण्यासाठी घेऊन गेल्यानंतर काय झालं की गायींना कळतं की कृष्णाने आमच्यासाठी चप्पल ग्रहण केलं नाही किंवा स्वीकारलं नाही. आणि गायी विचार करतात, आमची तर जी खूर आहेत, गायींची खूर फार टणक असतात, त्यांना काही त्रास होत नाही. मग आमचे जर खूर टणक आहेत, आम्हाला काही त्रास होणार नाही, परंतु कृष्ण आमच्यासाठी जर चप्पल किंवा पादत्राणे घालून आले नाहीत तर त्यांचे चरण तर फार कोमल आहेत आणि त्यांच्या चरणाला फार त्रास होईल वृंदावनाच्या वनामध्ये. आणि त्यामुळे गायी काय करतात, त्या गोट्यातून सुटून, म्हणजे आपली दावं किंवा कासरं तोडून काय करतात, वृंदावनमध्ये पळू लागतात इकडे तिकडे. तर नंद महाराजांच्या 9 लाख गायी आहेत, बाकीच्या गायी असतील, तर अशा लाखो गायी त्या वृंदावनमध्ये इकडं तिकडं धावून पळून नाचू लागतात. आणि नाचून नाचून काय करतात की त्या वृंदावनमधले जे काही माती आहे किंवा खडे आहेत, दगड आहेत, त्या सर्वांना एकदम पावडरप्रमाणे, मऊ मऊ पावडरप्रमाणे एकदम मऊ करतात माती. का? कारण कृष्णाला त्याचा त्रास होणे. हे आहे प्रेम कृष्णाचं आणि गायींचं एकमेकांप्रती. कृष्ण गायींच्या प्रेमापोटी चप्पल ग्रहण करत नाहीयेत, आणि गायी कृष्णाला त्रास होणे म्हणून अशा वृंदावनमध्ये जाऊन स्वतः नाचून त्या सर्व मातीला किंवा खड्यांना एकदम मऊ करत आहेत. मग काही ठिकाणी असं पण म्हणलं की त्यांनी म्हणजे दावतीन तोडून गेले नाहीत, जेव्हा त्यांना चरण्यासाठी घेऊन गेले तर त्यावेळेला ते पोहून त्यांनी काय केलं, पूर्ण मातीप्रमाणे केलं. पण तो कसं का असेना, कल्पभेद असतो हा. तर त्या पद्धतीने गायीने हे सर्व केलं. आणि म्हणून आपण पाहतो की आत्ता पण वृंदावनमध्ये आपण जेव्हा जातो यात्रेला, तर वृंदावनमध्ये जी काही माती आहे ती माती एकदम फार मऊ आहे. आपण वृंदावनला गेलेलो आहे, आपण गोवर्धन परिक्रमा केलेली आहे, वृंदावनमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे, तर आपल्याला माती इतकी मऊ लागते, बिना चप्पलचं चालताना पायाला जशा गुदगुल्या होत आहेत असं आपल्याला फील होतं. तर हे कोणाच्या कृपेने झालेले, त्या गायींच्या कृपेने झाले. गायींनी सर्व माती अशा पद्धतीने केलेली. आणि म्हणलेलं आहे, ही जी ब्रज रज आहे ही सर्वात अनमोल आहे वृंदावन. ह्यालाच ब्रज रज म्हणतात. ब्रज रज म्हणजे वृंदावनमध्ये रज म्हणजे माती. का? कारण ही फार पवित्र आहे. या ब्रज रजाला मोठमोठे देवी देवता वृंदावनमध्ये येऊन आपल्या शरीराला मागतात किंवा शरीरावर धारण करतात. का? कारण या ब्रज रजामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. भगवंतांच्या प्रिय गायींचा चरणाचा स्पर्श झालेला आहे. भगवंत त्या मातीमध्ये लोळले आहेत, खेळले आहेत, आणि त्यामुळे त्या ब्रज रजाला फार पवित्र स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणून वृंदावनमध्ये जेव्हा जातात, तर आपण पण बघा, रमण रेतीमध्ये या ठिकाणी गेलो होतो, तर त्या ब्रज राजामध्ये आपण मातीमध्ये खेळलो. सगळी माती आपल्या अंगाला माकून घेतली, एकमेकावर टाकली. का? कारण त्या मातीला कृष्णाच्या चरणाचा आणि गायींच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे.
तर अशा पद्धतीने गायीने काय केलं, पूर्ण वृंदावनाची रज एकदम मऊ बनवली. आणि मग गोपाष्टमीच्या दिवशी काय होतं, की मग कृष्ण त्या सर्वांना घेऊन जातात आणि तिथून मग त्यांचं चालू होतं गोपालन करणं. जसं मी आपल्याला फोटो दाखवते एक. तर हा फोटो आहे पहा, की ह्या फोटोमध्ये कृष्ण गायी चालन करण्यासाठी गायींना घेऊन चाललेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सांगितलं जातं, की जेव्हा कृष्ण गायींना घेऊन जायचे तर गायी पण अशा पद्धतीने कृष्णांच्या सोबत एकदम आतुरलेले असायचे. कृष्ण बासुरी वाजवत जायचे तर पुढे मागे गायी वासरं असायचे आणि त्याचा आनंद घेत ते जायचे. आणखीन एक विशेष प्रसंग ह्या दिवशी काय घडला, की गोपाष्टमीच्या दिवशी आता कृष्ण गायी घेऊन जाणार आहेत आणि कृष्ण आता फार वृंदावनाच्या वनामध्ये आत जाणार आहेत. त्यामुळे ज्या गोपी होत्या, तरुण गोपी आणि विशेष करून राधाराणी, तर त्यांना पण फार दुःख झालं, की आता कृष्ण फार आत जातील वनामध्ये, आपल्याला त्यांचं दर्शन दिवसभर होणार नाही. मग त्या दिवशी राधाराणीने काय केलं, राधाराणी आणि त्यांच्या ज्या सखी होत्या गोपी, तरुण गोपी म्हणजे कृष्णाच्याच वयाच्या सर्व गोपी होत्या, तर त्यांनी काय केलं, की कृष्णासोबत आम्हाला पण वनामध्ये जाता यावं म्हणून त्या गोपाष्टमीच्या दिवशी राधाराणीने पण काय केलं, की गोपांचा वेश धारण केला, कोणाला ओळखू नये असं. आता राधाराणी किंवा गोपी काय करतात, रोज त्या गोपी ड्रेस घालतात, गोपींचा जो पेहराव आहे ते घालतात आणि आपल्या मस्तकावर केसांवर चुनरी ते घालत असतात. परंतु गोपाष्टमीच्या दिवशी राधाराणीने काय केलं, कृष्ण बलरामजी प्रमाणे किंवा गोपसखांप्रमाणे त्यांनी धोती नेसली, वर काय घातलं, कुर्ता जो असतो तशा पद्धतीने राधाराणीने घातला आणि डोक्यावर चुनरी न घेता जसं कृष्ण बलराम किंवा गोपसखा फेटा बांधतात, पगडी बांधतात, तसं राधाराणी पण पगडी बांधली आपल्या डोक्यावर. आणि तशा पद्धतीने गोपाचा वेश घेऊन राधाराणी आणि गोपी पण ह्या गोपाष्टमीच्या दिवशी कृष्णांसोबत वनामध्ये जातात. का? कारण आता कृष्ण आम्हाला दिवसभर पाहायला मिळत नाहीत म्हणून त्यासाठी ते जातात. आणि म्हणून आपण पाहतो की गोपाष्टमीच्या दिवशी वृंदावनमध्ये आणि आपल्या इस्कॉनच्या पण मंदिरामध्ये, बऱ्याच मंदिरामध्ये काय केलं जातं, राधाराणीचा जो पेहराव असतो तो गोपाष्टमीच्या दिवशी एक गोपाचा पेहराव त्यांना घातला जातो. म्हणून आपण काल जर आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आरवडेच्या राधा गोपालजींच्या विग्रहांचं ड्रेसिंग पाठवलं होतं, तर आपण पाहिलं असेल की कालच्या ड्रेसमध्ये जी राधाराणी आहे ती राधाराणी गोपांचा ड्रेस त्यांनी घातलेला आहे आणि डोक्यावर पगडी बांधलेली आहे कृष्णांप्रमाणेच. आणि जर आपण नुसता मुख पाहिलं, पुन्हा आपण आपल्या कालच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर जाऊन फोटो पाहिला तर राधा आणि कृष्णांमध्ये आपल्याला काहीच फरक वाटत नाहीये. राधाराणी डिक्टो म्हणजे सेम टू सेम कृष्णांपर्यंत दिसत आहेत, कृष्णांसारख्याच दिसत आहेत. का? कारण राधा आणि कृष्णामध्ये काय अंतरच नाही ना, ते एक पुरुष आहेत आणि एक स्त्री आहेत. परंतु राधाराणी पुरुषाचे कपडे घातल्यामुळे आता राधाराणी पण कृष्णासारखीच दिसत होती. म्हणून पहा, आपण कालचा जर राधा गोपालजींचा फोटो पाहिला आरवड्याच्या विग्रहांचा, तर राधाराणी सेम टू सेम कृष्णांप्रमाणे दिसत आहे. आणि तशा पद्धतीने राधाराणी वनामध्ये जाते. आणि म्हणलेलं आहे की मग वर्षातून 2च दिवस राधाराणीच्या चरणांचं दर्शन घडवलं जातं. वर्षभर राधाराणीचे चरण दर्शन सामान्य भक्तांना होत नसतं. तर 2 दिवस कोणते आहेत? एक दिवस आहे राधाष्टमी, राधाराणीचा जो जन्मदिवस असतो, तर जन्मदिवशी राधाराणी फार दयाळू असते, त्यामुळे त्या दिवशी चरण दर्शन होत असतं राधाराणीचं. आणि दुसरा दिवस आहे गोपाष्टमी. का? कारण गोपाष्टमीला राधाराणी धोती घातलेली आहे आणि धोती कशी असते, थोडं घोट्यापर्यंत असते किंवा गुडघ्यापर्यंत असते, त्यामुळे चरण दर्शन होतं. आणि जे गोपी ड्रेस असतो ज्याच्यामध्ये जो लहंगा असतो खालचा, तो चरणाच्या खाली असतो, त्यामुळे ते चरण दर्शन होत नसतात. मग त्यामुळे उद्याचा कालचा जो दिवस होता गोपाष्टमी, तो पण फार विशेष मानला जातो पूर्ण वृंदावनमध्ये आणि वैष्णव समुदायामध्ये. का? कारण ह्या दिवशी पण राधाराणीचे चरण दर्शन करायला मिळतात वैष्णवांना. म्हणून वृंदावनमध्ये पण फार मोठ्या स्वरूपात ह्या दिवशी उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या स्वरूपात लोक भगवंताचं दर्शन करण्यासाठी मंदिरात येतात, कारण राधाराणीचे चरण दर्शन होतात म्हणून. मग हा तो दिवस आहे गोपाष्टमीचा कालचा दिवस. तर आणखीन बऱ्याच लीला आहेत, परंतु वेळ कमी आहे आपल्याला. तर पुन्हा आम्ही पण उद्या थोडं आणि 2-5 मिनिटं चर्चा करू वाटलं तर गोपाष्टमीबद्दल. त्याचबरोबर आपण सांगितलं होतं काल 3 आचार्यांचा 13वा दिवस होता. 1 मिनिट. तर आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये एक आचार्य, त्यांचं नाव आहे श्रीनिवास आचार्य. तर हे श्रीनिवास आचार्य हे चैतन्य महाप्रभूंचा ध्येयत्याग झाल्यानंतर प्रकट झाले होते आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये. तर त्यांचा काल 13वा दिवस होता. त्याच्यानंतर गदाधर दास गोस्वामी म्हणून एक
आचार्य आहेत चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये. तर गदाधर पंडित जे आहेत, जे पंचतत्वापैकी जे राधाराणीचे अंश होते, त्यांच्यापेक्षाही वेगळे आहेत, दुसरे आहेत एक गदाधर दास गोस्वामी. तर हे पण चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद होते. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये येतात, तर हे गदाधर दास गोस्वामी हे त्यावेळेला बंगालमध्येच म्हणजे मायापूर नवदीपमध्येच राहून तिथंच ते नित्यानंद प्रभूजींना सहाय्य करत होते तिथल्या प्रचारासाठी. तर हे गदाधर दास गोस्वामी होते. आणि असं पण म्हणलेलं की चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन जगन्नाथपुरीला आले, तर हे गदाधर दास गोस्वामी हेच काय करतात, नवदीप मायापूरमध्ये राहून जे चैतन्य महाप्रभूंची आई आहेत सची माता आणि चैतन्य महाप्रभूंची जी पत्नी होती विष्णुप्रिया, त्यांची सेवा करायची. कारण दोघेही स्त्रिया आहेत घरामध्ये, त्यांच्यासोबत मदत करण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे, म्हणून हे गदाधर गोस्वामी दास गोस्वामी जे होते हे एक चैतन्य महाप्रभूंची सेवाच म्हणून त्यांच्या आईंची सेवा करायची तिथं नवदीप मायापूरमध्ये. तर त्यांचा पण काल 13वा दिवस होता. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आचार्य होते, त्यांचं नाव आहे धनंजय पंडित, तर त्यांचाही काल 13वा दिवस होता. तर हे सर्व चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमधले. तर त्यांचा काल 13वा दिवस होता. तर गोपाष्टमीच्या निमित्ताने त्यांचा 13वा दिवस असतो. तर त्यामुळे ते ठीक आहे. तर या आचार्यांच्या बद्दल आता आपण ज्यादा चर्चा करायला वेळ नाही आपल्याला. एक श्रीनिवास आचार्यांच्या बद्दल नुसतं आपण बोलू शकतो की श्रीनिवास आचार्य हे चैतन्य महाप्रभूंचा ध्येयत्याग झाल्यानंतर साधारण काही वर्षानंतर प्रकट झाले होते भौतिक जगामध्ये. आणि 3 आचार्य होते प्रमुख चैतन्य महाप्रभूंचा अंतर्धान झाल्यानंतर, ज्यांनी या गौडीय संप्रदायाचा चांगला आणखी प्रचार केला. मग ते 3 आचार्य कोण होते? एक होते नरोत्तम दास गोस्वामी, नरोत्तम दास ठाकूर, दुसरे होते श्यामानंद पंडित आणि तिसरे होते श्रीनिवास आचार्य. हे 3 जे आचार्य होऊन गेलेले आहेत, नरोत्तम दास ठाकूर, श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य, तर या 3 आचार्यांनी चैतन्य महाप्रभूंचा अंतर्धान झाल्यानंतर हा जो आपला संप्रदाय आहे गौडी संप्रदाय, या संप्रदायाला आणखी ज्यादा प्रचार केला किंवा ह्या संप्रदायाचं ज्ञान आणखी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर असंही सांगितलं जातं की हे जे 3 आचार्य आहेत, हे 3 आचार्य चैतन्य महाप्रभूंचा ध्येयत्याग झाल्यानंतर म्हणजे अंतर्धान झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू हे 3 आचार्य वृंदावनमध्ये येतात. आणि वृंदावनमध्ये जे षड गोस्वामी होते, त्या षड गोस्वामींपैकी एक गोस्वामी त्यांचं नाव आहे जीव गोस्वामी. तर त्या जीव गोस्वामींच्या सोबत राहून हे 3ही आचार्य काय करतात, भक्तीच्या शास्त्राचं ज्ञान प्राप्त करतात. कारण षड गोस्वामींपैकी जीव गोस्वामी सर्वात कमी वयाचे होते आणि बाकी सर्व 5 जे गोस्वामी त्या 5ही गोस्वामींचा ध्येयत्याग झाला होता, ते भगवंताच्या धामात घेऊन निघून गेले होते. आणि त्यामुळे आता जीव गोस्वामी हे आपल्या संप्रदायाचे प्रमुख होते वृंदावनमधले. मग हे 3ही आचार्य काय करतात, जीव गोस्वामींच्या अधीन राहून त्यांची सेवा करत वैष्णव सिद्धांत किंवा भक्तीचं ज्ञान पूर्ण प्राप्त करतात. आणि यांनाच मग जीव गोस्वामी काय करतात, पुन्हा बंगालमध्ये आणि भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवतात प्रचार करण्यासाठी. आणि मग हे जे 3 आचार्य आहेत हे मग जीव गोस्वामींच्या आज्ञेने बंगाल प्रांतामध्ये, ओडिसा प्रांतामध्ये आणि आसपासच्या प्रांतामध्ये पायी प्रवास करत येतात. आणि मग काय करतात, त्या भागामध्ये तिथंच राहून तिथे काय करतात, ह्या वैष्णव सिद्धांताचा कृष्ण भक्तीचा प्रचार करतात. मग म्हणलेलं आहे की चैतन्य महाप्रभूंच्या नंतर ह्या 3 आचार्यांनी फार चांगल्या पद्धतीने आपल्या संप्रदायाला काय केलेलं आहे, वाढवलेला आहे किंवा प्रचार केलेला आहे. मग श्रीनिवास आचार्यांनी पण कसा प्रचार केला याचा आणखीन मोठा इतिहास आहे, पण आज आपल्याला वेळ नाही, आपल्याला एवढंच थोडं माहिती असं म्हणून आपण सांगितलं. तर नरोत्तम दास ठाकूर यांच्याबद्दल आपण एकदा बऱ्याच बोललेलो आहे, श्यामानंद पंडितांच्याबद्दल पण बोललेलो आहे, श्रीनिवास आचार्यांच्याबद्दल आपण ज्यादा कधी बोललो नाही. तर पाहूया आपण कधी पुन्हा आणि एकदा आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेला यांच्याबद्दल आणखीन पुढची त्यांची काही लीला असतील त्याच्यावर चर्चा आपण करू. तर ठीक आहे, आज आपण थांबूया. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. आपण सर्वजण नियमितपणे ऐकत आहात. आणि उद्या मग आपण पुन्हा जो आपण कृष्ण लीलेमध्ये प्रसंग पाहत आहोत जरासंध आणि काल यवनाचा, तो प्रसंग आपण पुढे पाहू. आणि गोपाष्टमी संबंधित पण एक 5 मिनिटाचं आपण 5 ते 7-8 मिनिटं आपण एक थोडं माहिती अजून आहे ते पण उद्या थोडी चर्चा करून जरासंध आणि काल यवनाचा पण प्रसंग पुढे आपण चर्चा करू. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णववृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल.
नमस्ते नरसिंहाय नमस्ते नरसिंहाय प्रह्लाद लाद दाहिने प्रह्लाद दाहिने हिरण्यकशिपूर्वक्षः हिरण्यकशिपूर्वक्षः शीलटङ्कनकालये इतो न सिंगापर तो न सिंगा इतो न सिंगा पर तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा यतो यतो यामित तो न सिंगा बहिन सिंगारुद हिन सिंगा बहिन सिंगारुद हिन सिंगा नर सिंहमदीं शरणं प्रपदे नर सिंहमदीं शरणं प्रपदे तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंगाम् दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंगाम् दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज जय महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 प्रभु नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। श्री प्रह्लाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्ण।